पाहूयात पुढची बातमी। लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधीसाठी दिरंगाई होत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांनी केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। इंदापुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते, मात्र त्यांच्या या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणारी लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी आपल्या खात्यातून निधी वळवला जातोय अशी तक्रार काही मंत्र्यांकडून केली जात होती, तर दुसरीकडे आम्हाला निधी मिळत नसल्याचं शिवसेनेतील काही आमदारांची तक्रार असल्याची चर्चा आहे। तर तिसरीकडे आमच्या आमदारांना निधी मिळतच नाही अशी तक्रार विरोधकांची आहे। अशा परिस्थितीमध्ये निधी मिळतोय, पण लाडकी बहीण योजनेमुळे विलंब होत असल्याचं वक्तव्य दत्ता भरणेंनी केलंय, त्यामुळे यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। तर दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले होते ऐकूयात। नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो आणि मुंबईमध्ये असू द्या, मी पुण्यामध्ये असू द्या, मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्व विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बदलून करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली। दरम्यान लाडकी बहीण योजनेमुळे इतर खर्चावर भार पडत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो। तसं राज्याचं सुद्धा तिजोरी असंच आहे। 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार आहे। तर लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्यालाही वाटतं? 100%। तर याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी मिश्किल भाष्य केलं। हप्त्यामुळे विकास कामाचे पैसे यायला विलंब होतोय। विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। दरम्यान भरणेंच्या विधानानंतर सत्ताधारी पक्षातीलच मंत्री विखे पाटलांनी मात्र भरणेंवर पलटवार केला। दत्तमामा भरणेंनी हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे की लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळतात का नाही मिळत। जाहीरपणे बोलण्यापेक्षा तुमच्याच ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ज्यांच्याकडे वित्त खाते आहे, त्यांना प्रश्न विचारा ना। तर लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। लाडक्या बहिणींना आता ढकलून द्यावं, दत्ता भरणेंना सांगा गावातल्या 4 बहिणी घ्या आणि चंद्रभागेला घेऊन ढकलून द्या त्यांना। आता काय राहिले?